Drop it. येस, नमस्कार मंडळी. आज आपण चाललो आहोत मालवणला. सो थोडंसं मालवण एक्सप्लोअर करूया. मालवण एक्सप्लोअर करायच्या आधी आता आपण जो जर्नी स्टार्ट करतो तो गडगे सायकलमधनं स्टार्ट केलं. माझ्या मागे बायको आहे आणि माझा आहे माझा आयुष. तर हा जर्नी स्टार्ट करायच्या आणि थोडंसं आपण डिस्कस करूया, म्हणजे बोलूया मालवण समृद्ध कोकणाकडे आपण थोडंसं वाटचाल करतो. पण म्हणा तितका समृद्ध झालेला नाही आहे कोकण. थोडंसं काट टाकली आहे, कारण जो आपला महामार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग, त्याचं काम जे आहे त्याचं थोडं प्रगतीपथावरती अजूनही पूर्ण झालं नाही. तर नुकतेच अर्धा टप्प्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं गती आली आहे असं म्हणायला काय हरकत नाही कोकणाच्या विकासाला. पण विकास अजून पूर्ण झालेला नाही आहे. आय होप लवकरच होईल आणि जास्तीत जास्त आपल्या टुरिस्टना कोकणाची जी मजा आहे ती एन्जॉय करता येईल. आज आपण अजून एक असंच डेस्टिनेशन जे आहे ते एन्जॉय करत आहोत. सध्या आपण हा जो आज आपण जाणार ते मालवण, कुठला जागा एक्सप्लोअर करता येतील. बऱ्याचशा जागा एक्सप्लोअर करणार आहोत, पण आत्ता सांगत नाही, कारण आत्ता वाजले तर दुपारचे साधारणतः 4. तिथे जाऊन थोडंसं बघूया आपल्याला कसं काय प्लॅनिंग करता येईल. म्हणून मी आताच काय सांगत नाही. साधारणतः प्लॅनिंगमध्ये थोडंसं जमलं तर भराडी देवी जी आहे तिला थोडं दर्शन घेऊन पुढे जायचं आहे. आणि मग पुढे रॉक गार्डन आहे. मालवणची बरीचशी वैशिष्ट्य आहे. थोडंसं व्हिडिओमध्ये पुढे पाहालच. रॉक गार्डनसुद्धा पाहूया आणि मग जमलं तर बीच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करूया. टोटल प्लॅनिंग 2 दिवसाचं आहे. सुरुवात आज झाली आहे. इथून आता पहिला मी आमच्या जो फोंडाकडचा ST स्टँड आहे तिथे आमचं जे मीटिंग पॉईंट आहे, मीटिंग पॉईंटला जाणार. माझ्यासाठी मंडळी तिथे मिळतील. त्या मंडळींना तुम्हाला तुमच्यावर मी इंट्रोड्यूस करून देईन. आणि जवळजवळ 25-30 मंडळी, म्हणजे गँग खूप मोठी आहे सांगायला गेलं तर. श्री कालिका देवी माता सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि मग थोडी इकडचे उत्सुक मंडळीसाठी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहोत. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय जमलं येते. पुढे पाहत राहा. तुझंच आपण थोडं जंक्शन पॉईंटला मीटिंग पॉईंटला गेलो, थोडंसं डिस्कस करूया तुमच्याबरोबर कोण कोण आहे, सरप्राईज, आणि मग पुढे सुरुवात करूया.
इथं फोंडा एस टी स्टँडवर निघाल्याच्यानंतर आम्ही दोघं बाईकवरती आहे. माझ्याबरोबर मागे बघू शकता संदेश उले आणि तेजस बुवा जे आहे ते मागे. आम्ही सध्या आचरामार्गे चाललो आणि आचरामार्गे पहिला आम्ही जाणार आहोत देवीचं दर्शन करणार. तो अंगणेवाडीच्या चालू आहोत. देवीचं दर्शन घेऊन मग मालवणला जाऊ आणि ते खूप सारं एन्जॉय करू. सो आपण देवी भराडी मंदिर जे आहे तिथे भराडी देवीसाठी यात्रेसाठी आलं अंगणवाडीची यात्रा. येस, आणि आपण लाईनमध्ये आपली मंडळी पुढे गेली तर आपण पण लाईन लावणार आहे. सो आपण आता पुन्हा मालवणच्या दिशेने चाललो. प्लॅनिंग तर आमचा जो आहे तो आत्ता रॉक गार्डनचा आहे. बघूया आपल्याला कसं शक्य होतं. कुठे गेले आता मला इमॅजिन करूनच वाटतं आहे की रॉक गार्डनमध्ये खूप सगळं काही चांगलं चांगलं निसर्गाचं असणार. माहीत नाही हे जे हा जो रस्ता आहे हा टेबल टॉप व्ह्यूचा रस्ता आहे. जलमंदिर आहे या साईडला आणि सूर्यास्त आपण ते बघणार असतो या साईडला आहे. सूर्यास्त बघायला आपण रॉक गार्डनला पोहोचू. थोडंसं आपण टेबल टॉप हा जो टेबल टॉप व्ह्यू आहे तो आपल्या या रोडला एक वेगळा त्याच्यामुळे रस्ते तर खूप छान आहेतच. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग आहे हा तालुका मालवण या पद्धतीने जातो आणि मालवणच्या रॉक गार्डनपासून स्टार्ट होतो तो डायरेक्ट देवगडपर्यंत कंटिन्यू होतो. हाच रूट जो आहे तो पुढे देवगडपर्यंत कंटिन्यू करतात. देवगडचं जे केळकर कॉलेज आहे तोपर्यंत तुम्ही हा रूट कंटिन्यू करतात, ज्याला आपण मालवण देवगड कोस्टल रोडसुद्धा म्हणू शकतो. बरीचशी प्रेक्षणीय स्थळं या रोडवरती आहेत. त्याच्यामध्ये मला जलमंदिर तर मी दाखवू नाही शकतो कारण जलमंदिर आपला असं स्पॉट नाही. पण ओझर आहे, त्याच्यानंतर तांदळगाव या सिंधुदुर्ग आहे, तारकर्ली बीच आहे, आचरा आहे. ही सगळी ठिकाणं तुम्हाला या टेबल टॉप रोडचा जो हायवे आहे हायवे एक्सप्लोर करायला मिळतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा जो मालवणच्या रॉक गार्डनपासून सुरुवात होते, त्याला मी तुम्हाला म्हटलं की मालवण देवगड जो कोस्टल रोड हा जो नवीन निर्माण केला गेला साधारणतः 5-6 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई गोवा हायवेची ट्रॅफिक जी आहे ती लागत नाही. तुमचा प्रवास जो आहे तो खूप सुखकर होतो आणि तुम्ही काही म्हणजे तासामध्ये देवगडला पोहोचू शकता. आणि मालवण देवगड या जो मालवण देवगडचा हा कोस्टल रोड जो हा निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे जी प्रेक्षणीय स्थळं तुम्हाला लागतात ते तुम्ही अनुभवू शकता. आणि वन डे फिरण्यासारखा नक्की स्पॉट आहे. साधारण संध्याकाळचे आता 6:30 वाजून गेलेले आहेत. क्लायमेट एकदम प्लेजंट आहे. जरी उन्हाळा असला तरी मला बिलकुल उन्हाळा जाणवत नाही आहे. एवढं क्लायमेट प्लेजंट आहे की मला थंडी जाणवते खरं सांगायचं झालं तर. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता दाट
हिरवळ, गर्द झाडी आणि त्यातूनच जाणारा रस्ता. एक पर्टिक्युलर टेबल टॉपला गेल्यावरती तुम्हाला सूर्यास्ताचं पण दर्शन करता येतं. आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला खालची बाजारपेठ म्हणजे मालवण आणि तिरपडची बाजारपेठ सुद्धा दिसते, काही अंतरावर तुम्हाला दिसते. सो हा आता आपण या ग्रामपंचायतीच्या रस्त्याकडे जात होतो. मध्ये नागपुरी वळण आहे, पण वारा जो आहे एकदम वाऱ्याची झुळूक जी येते खूप छानशी झुळूक येते. त्याच्यामुळे जर तुम्हाला राईड एन्जॉय करायची असेल, टू व्हीलर राईड एन्जॉय करायची असेल तर हा बेस्ट गोष्ट राईड मी म्हणू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही टू व्हीलर राईड नेहमी एन्जॉय करू शकता. आणि प्रशस्त जे हवेत जो ओलावा असतो, गारवा असतो उन्हाळ्याच्या दिवसातला, तो सुद्धा तुम्ही इथे आणू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच या रोडने कुठेतरी ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे. तर मालवणकडे जाता तर रॉक गार्डनला थोडंसं एक प्रेक्षणीय स्थळ दिसलं म्हणून थांबलं थोडंसं. हा आपला कोळंबीचा प्रकल्प आहे छोटासा, आणि कोळंब्या जस्ट काढल्या. थोडंसं उशीर झाला आम्हाला. पुढच्या वेळी तुम्हाला नक्की दाखवेन. तुम्ही बघू शकता या कोळंब्या, आणि काही कोळंब्या इथे सोडल्या आहेत. बघू शकतो एकदम फ्रेश माल, एक्सपोर्टसाठी रेडी, इम्पोर्टसाठी रेडी. ही जी कोळंबी आहे तुम्ही बघू शकता साईजमध्ये किती मस्त आहे. सो जमलंच तर तुम्ही नक्कीच इथनं फ्रेश माल घेऊन जा. आपण पुन्हा एकदा जमलं तिथे भेट देऊया. जेव्हा इथे हार्वेस्टिंग काढायला घेतील तेव्हा आपण नक्की त्या स्थळाला भेट देऊया. कोळंबी प्रकल्प मालवणमधून साधारणतः 3 किलोमीटरच्या आसपास आहे. 2 सेशनमध्ये त्यांनी डिवाईड केलं आहे. साधारणतः अशी जी हाईट आहे ती 7 ते 8 फूट, आणि एरिएशन्स मध्ये सोडलेले आहेत. सध्या आपण जवळजवळ मालवण बाजारपेठेत पोचलो. थोडासा आपला लेट झाला, त्याच्यामुळे सूर्यास्त बघायला नाही मिळणार आहे. रॉक गार्डनला पोचतो आहे, पण कोळंबी प्रकल्पाला भेट दिल्यामुळे थोडंसं प्लॅनिंग 15 मिनिटाने आपलं डिले झालं आहे. जस्ट आपण मालवण बाजारपेठेत रस्ता कडे चाललो. छानशी बाजारपेठ बघा, लोकांची गर्दी इतकी नाही आहे, शांत आहे आज मालवण बाजारपेठ. एकदम वर्दळीची असते आणि हॅपनिंग असते खूप इथे, पण आज एकदम शांत दिसते. संध्याकाळची बांग चालू आहे. वाट कडत मी चाललो आहे. बघू आपल्याला जायला मिळतं का. लवकर आपण पोहोचू.
मित्रांनो थोडंसं थकलं भागल्याच्या नंतर आज थोडासा मुक्काम जो करायचा आहे तो आपण मालवण कट्टा या ठिकाणी आलो मुक्काम करायसाठी. आमची गाडी ड्रायव्हर जस्ट गाडी क्लीन करून थोडंसं मंडळी आतमध्ये गेली बघूया मंडळींचा काय प्लॅन आहे. सध्या आपण स्टॉकलँड डेव्हलपर्स जे आहे त्यांच्या या बंगल्यात थोडा आराम करणार आहोत आणि सकाळी पुन्हा जाणार आहोत ॲक्टिव्हिटी घ्यायसाठी मालवणच्या चिवला बीचला. तिथेच आपण लंच करणार आहोत. सो लंचसुद्धा एन्जॉय करूया. उद्या आहे बुधवार आणि नॉनव्हेजचा बेत आहे तो फिश तर बनता आहे मला नाही ठीक आहे. तर सर आपण थोडंसं या बघण्याचा व्ह्यू बघा. सुंदर अप्रतिम केला आहे. हा त्यांचा एंट्रन्स पार्किंगसाठी टू व्हीलरसाठी थोडीशी जागा बाहेर या साईडला तुम्ही फोर व्हीलर पार्क करू शकता ठीक आहे. रात्रीचे वेळ त्याच्यामुळे व्ह्यू सांगणार नाही. सकाळी तुम्हाला मी पुन्हा एक सकाळचा फ्रेश व्ह्यू दाखवेन. एंटर केलं गेलं छोटंसं गार्डन कोणी साईडला. या गार्डनमध्ये बुद्धांची एक अप्रतिम मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती एक छानसं पीस घेऊन येते. सो ही बुद्धांची एक छान अप्रतिम मूर्ती आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. सो इट ब्रिंग्स अ पीस टू दिस पर्टिक्युलर प्लेस. शांत निवांत ठीक आहे. असं छोटंसं त्यांनी गार्डन मेंटेन केलं आहे ठीक आहे. लाईव्ह आहे थोडंसं लाईट्स सोडल्यामुळे थोडंसं जास्तच लाईव्ह वाटतं. मंडळी आतमध्ये रेस्ट करत आहेत आणि हा आर्यन से हॅलो हाय. आर्यनला खूप मजा येते कारण त्याने इमिजिएटली मला सांगितलं की मला गॉगल पाहिजे स्विमिंगचा. म्हणजे त्याचा बेत इथे उडी मारण्याचं दिसते. बघूया आपण आता किती मजा करतात. सध्या थोडं थकले भागलेले ती आमची चिन्मयी ती पण थोडी थकली. आतमध्ये जाऊया बघण्याचा एक लूक घेऊया. मंडळी आराम करत आहे. सो ही मंडळी थोडीशी थकलेली आहेत. थोडा आराम करते. आवरचा ॲम्बियन्स एक छानसं लुक आणतो. स्पॉटलाईट सोडल्यामुळे या हॉलला. हे आमचे ऑर्गनायझर सिद्धेश शुले. दिपेश शुलेंचं प्लॅनिंग आहे. विचार करतात स्विमिंग पूलमध्ये खाली उडी मारायची. तेजस शुले त्यांना सहकार्य करणार आहेत. सो सेम लुक इकडे पण दिलं आहे थोडंसं. इकडे जेवण तयार आहे. स्वराज आपण वरसुद्धा बघूया. या साईडला एक बेडरूम आहे ह्यासाठी छानसा कोझी. त्याचा कलर्स पण खूप छान आहे. ही बहीण माझी अर्पिता केरकर बायको प्राजक्ता. सो या साईडला इकडे मागचं गार्डनचा व्ह्यू आहे. सो मागचं गार्डन इकडनं तुम्ही बघू शकता. छानसं लाईट्स
ओके. सो पहिल्यांदा फ्रेश झालेला माणूस बघा किती चेहऱ्यावरती खुशी आहे त्याच्या. संदेश हां लय बरं वाटलं म्हणतोय. छोटासा कोजी बेडरूम. आपण वर जाऊया फर्स्ट फ्लोअरला. छोटीशी बाल्कनी. संध्याकाळच्या वेळेस हवा खूप छान येते. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला वाटलं तर तुम्ही मस्त एक चहा घेऊ शकता आणि तिथं करू शकता आपल्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर. खूप छान आहे, कोजी आहे. सो वर जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरला. छोटासा डायनिंग सेट. इथे तुम्ही डायनिंग एन्जॉय करू शकता. वरती हे मटेरियल आपलं शकता. सो वरती इथं बघून घेऊया लाईट्स. सो स्टॉकलँड डेव्हलपर्सने दिलेला राहायसाठी केलेली आमची व्यवस्था. हा वरचा फर्स्ट फ्लोअरचा बेडरूम हा पण खूप छान आहे. पुन्हा हा इथे ॲक्च्युली याचा प्लॅन वेगळा आहे. आपण तुम्हाला जाऊ शकत नाही. मी तुम्हाला त्याच्या मागे म्हणून आला आहे. हा खालचा बेडरूम आहे, त्याच्यावरती सिमिलर बेडरूम वरच्या साईडला एकदम मस्त. त्याच्यानंतर हा टेरेस. आणि मंडळी आता चालली आहेत सगळे स्विमिंग पूलच्या तयारीमध्ये लागलेले. आणि बघा इकडे उद्घाटन झालेलं आहे स्विमिंग पूलचं. हे बघा यांनी स्विमिंग पूलचं उद्घाटन केलं आहे. आणि यांना माहिती असल्यामुळे स्विमिंग पूलच्या कॅब वगैरे घेऊन आलेले आहेत. हे स्विमिंग पूलचे बच्चे पार्टीची धमाल चालू आहे. स्वराज उडी मारतो. पाय नाही कुठे लागतात का पाण्यात पाय घालून सोयी मंडळी पोहायचा आस्वाद घेत आहेत. त्यांना आल्या त्यांनी 10 मिनिटामध्ये स्विमिंग पूलची परिस्थिती करून टाकली. त्यांना कंट्रोलच होईना. आणि सकाळसाठी ते तयार होणार आहेत. सकाळी तर एवढे टेन्शन घालणार आहेत बीचवरती. त्याचा हा डेमो म्हणू शकतो किंवा काय म्हणतो आपण एक झलक सकाळची जी धमाल करणार त्याची झलक इथे प्रॅक्टिस करायला सगळे समुद्रावर जायचं आहे असं ठरलं. ते सगळे आपले मनसोक्त डुबकी मारून घेत आहेत. तेजेस, स्वराज, हर्षद, आर्यन, आयुष, तुला तू मला कधी कुठे बनवे गुंतले पाहिले नवी तुला तू मला पाहिले नवी तुला पाहिले नवी तुला. खाली येत
मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात अरे सरक्षी उरीचा उरीचे मृगजळ उरीचा उरीचे मृगजळ उरीचा उरीचे मृगजळ वाजे पाचोळ उभी तशात मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात जिंदगी दोपरगी इंतजार कब तक हम करेंगे भला तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला श्वास मंद सारा कुंडात गात मंद धुंदवारा लाटे उडी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा असा शहारा बेरी चढ जवनात येना चंदेरीचा उलला प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ येना प्रीतीत येना जवळ येना बॅटरी थांबवलेले का पुढे गेले और दिल पे लहराई आंचल की छाती वो दुनिया कोई और बदलाओ ओ देश की दूर खड़ी हो और वो दुनिया कोई और देश की दूर खड़ी हो और ती पण बघते बघ. मिल ही जा
तो हर मोड़ पे चल देगी ओ कितने अफसाने छोड़ के चल देगी ओ कितने अफसाने छोड़ के ख्वाब दुनिया कोई हकीकत कौन तुम बतलाओ देश कितनी दूर